दाखल होतील. आपण पाहतोय KKPR प्रीमियर लीग 2026 आयोजक कुमार चव्हाण, सुरेशजी मगदूम, आकाश कांबळे, संदीप चौगुले या 4 जणांच्या मेहनतीखाली आणि नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि विशेष सहकार्य हनुमान स्पोर्ट्सचा इस्पुर्लीच लाभतंय. प्रथम पारितोषिक 51,000 व चषक सागर जाधव सरपंच येवती KKPR कमिटी. द्वितीय पारितोषिक 31,000 व चषक माननीय क्रांतिसिंह पवार पाटील उर्फ दादा व KKPR कमिटी. तृतीय पारितोषिक रोख रुपये 15,000 व चषक चेतन चव्हाण सरपंच इस्पुर्ली, रणजित विखे पाटील चुये यांच्याकडून. चतुर्थ पारितोषिक 15,000 व चषक डॉक्टर नितीन पाटील कावणे, विजय कांबळे कुरडू आणि राजू रानमाळे इस्पुर्ली यांच्याकडून लाभताना आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेसाठी लागणारे सर्व चषक राऊन वसंत पाटील लोकनियुक्त सरपंच कंदलगाव. स्पर्धेसाठी लागणारे सन्मान चिन्ह चिन्मय हरिविजय पताडे आणि तस्मय हरिविजय पताडे कावणे. प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर चषक सचिन रावण इस्पुर्ली. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून शूज असतील सुशांत सकपाळ आप्पा शिवम ट्रेडर्स यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतात. उत्कृष्ट फलंदाज अविनाश रायकर कोल्हापूर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतील. उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी स्मार्ट वॉच असेल नरेश जगताप नंदगाव यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळेल. मॅन ऑफ द सिरीज आनंद म्हैसाळकर सद्गुरू पशु आहार नंदगाव यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेसाठी लागणारे सर्व क्रीडा साहित्य प्रदीप शेट्टी माननीय सरपंच इस्पुर्ली यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. चार धावा जरुरी त्यांना पाहायला मिळत आहेत. पन्हाळा संघाचा 12वा खेळाडू आमच्यापर्यंत अजून पोहोचला नाहीये. येस इथे आहे तानाजी खांडेकर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. तानाजी ओव्हर द विकेट. मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. एक धावे ते जरूर पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळालाय. डोक्याची घंटा वाजेल का हे पाहायचंय. थोडं लक्ष नव्हतं. जलसिंग पाटीलच्या इथे शरीरावर हात फेकी आपल्याला आढळताना पाहायला मिळते. तानाजी इथे मात्र थोडीशी चूक करताना पाहायला मिळालाय. अमोल गायकवाड सर यांचं इथे आगमन होते. सर स्वागत KKPR 2026 मध्ये.
मोठा फटका इथे मात्र जरूर केसला गेलाय. चेंडू सरळ 4 धावांसाठी जाताना पाहायला मिळतोय. दर्जेदार खेळ इथे मात्र महेश दाखवताना पाहायला मिळत आहेत. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी असणारा खेळाडू इथे मात्र आता कामगिरी दर्जेदार करताना पाहायला मिळते. थोडीशी दुखापत आपल्याला पाहायला मिळाली आहे जलसिंग पाटीलला, तो मैदानाच्या बाहेर पाहायला मिळेल. तानाजी यांची चूक, थोडं लक्ष नव्हतं जलसिंग पाटीलचं. आपल्या सहकार्याला थोडंसं प्रोत्साहन देत होता, परंतु फेकी इतकी जोरदार होती की शरीराचा वेध घेणारी होती. तानाजीला आपण पाहतोय. धावसंख्या पाहिली गेली तर स्कोर कार्डवर 10 धावा. थोडंसं महागडा आता पहिल्या 3 चेंडूंमध्ये जरूर ठरलाय. 3 चेंडूंमध्ये पुन्हा एकदा मोठा फटका इथे मात्र जरूर केसला जातोय. ही चेंडू फरार होतोय काय पाहायचंय. फरार झालाय. 4 धावांसाठी महेशची फटकेबाजी. तानाजीवर आक्रमण वारंवार होताना आपल्याला पाहायला मिळते. तानाजीकडे उत्तर नाही आहे. कशा प्रकारचे चेंडू इथे हाताळावे हे त्याला आता मात्र प्रश्न पडत आहेत. अगदी आमच्या मुख्य मंचाच्या दिशेनं हा चेंडू ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्या जर पाहिली इतर 14वर जाऊन पोहोचते आहे. इस्पुर्ली लखन बाबर स्पोर्ट्स इस्पुर्ली अगस्त 11 संघ आपण पाहतोय. दर्जेदार कामगिरी इथे मात्र प्रत्येक संघाला करायची आहे. हा चेंडू इथे मात्र जरूर चांगला आहे. चांगली कामगिरी इथे मात्र जरूर होत असताना आपण पाहतोय. धावसंख्या 14. प्रोत्साहन जरूर वाढवले जाते. गोलंदाजी करणार संघाकडून तानाजीचं निर्धाव चेंडू अपेक्षित आहे. पुन्हा एकदा मोठा फटका इथे मात्र जरूर खेळला गेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक जरूर आहे. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 14 वर जाऊन पोहोचली आहे. 16 वर जाऊन पोहोचली आहे. धावसंख्या 16. 1 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. बिनबाद 16 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 16 आपण पाहिली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण होत असताना महेश आणि किशोरची जोडी इथून मात्र गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज कोण येईल? अशोक गोलंदाजी मार्कवर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. टॉप 8 संघ आपण निवडतोय. कालच्या 3 दिवसांमध्ये स्वामी फाउंडेशन प्रताप पारकर स्पोर्ट्स चुये, सचिन पाटील स्पोर्ट्स कनेरी, शिवान स्पोर्ट्स कंदलगाव आणि समीक्षा स्पोर्ट्स तपोवन, शिवश्री 11 फायटर येवती, वेदांत स्पोर्ट्स बापूप्रेमी कनेरीवाडी हे 6 संघ आपल्याला पाहायला मिळालेत. आजच्या दिवसामध्ये 2 संघ कोणते दाखल होणार हे पाहावं लागेल. ओव्हर क्रमांक 2 सोपावले गेले अशोकच्या हाती. चांगली गोलंदाजी अशोकला इथे करायची आहे. ओव्हर द विकेट. आडव्या बॅटनं हा फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये दूर असलेला. धावा मिळतील 4. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 या अंकावर. 20 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. गोलंदाज अशोक यांच्याकडून स्वतःला हवं तसं क्षेत्ररक्षण सजवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. लखन बाबर स्पोर्ट्स इस्पुर्ली अगस्त 11 विरोधात दख्खन पन्हाळा. पन्हाळा तालुक्यातील आज संघ आपल्याला पाहायला मिळतो. एकूण 4 तालुके या स्पर्धेसाठी निवडले गेले. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न झेल होईल का हे पाहायचंय. क्षेत्ररक्षक थोडंसं लेझी पाहायला मिळालाय, परंतु डीप मधला क्षेत्ररक्षक येऊन पोहोचलाय. झेल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट क्रमांक 1 किशोर बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. बॅक टू द पॅव्हिलियन. पॅव्हिलियनचा रस्ता धरताना किशोर. 20 या धावसंख्येवर पहिला धक्का, पहिला हादरा आपल्याला पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले.
जास्त बाउन्स नव्हता, अगदी बाहेर जाणार चेंडू त्याला छेडलं गेलं आणि तदनंतर आपल्याला हा झेल पाहायला मिळाला. कॅमेरा वर्क अगदी चांगलं पाहायला मिळते. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ओंकार पाटील स्वतः सर्वेसर्वा या वाहिनीचे आणि त्याचबरोबर ऋषिकेश कांबळे आणि दुर्वांकूर बेर्डे हे आपल्याला पाहायला मिळतात. ही टीम पूर्णपणे चांगलं काम या स्पर्धेमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळते. चांगलं कॅमेरा वर्क, चांगली क्वालिटी आणि अनेक क्रीडा रसिकांना घर बसल्या या सामन्यांची मेजवानी देत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. या स्पर्धेतील आपण महत्त्वाचं पारितोषिक पाहतोय. मॅन ऑफ द सिरीज जी बायसायकल आम्हाला सुपूर्द केली आहे ते आनंद म्हैसाळकर सर यांचं इथे आगमन होते. सहर्ष स्वागत सर. KKPR 2026 मध्ये न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाला होता. अजय दाखल झालेला होता. अजय चुयेकर स्वतः कर्णधार म्हणून भूमिका पार पडताना इथे मात्र माघारी परतावं लागलंय. अजय चुयेकर पाहिले गेले तर बॅटची कडा घेतल्यानंतर हा चेंडू यष्टांवर आदळला. इनसाइड एज आपल्याला पाहायला मिळाली. बॅक टू बॅक 2 विकेट. विकेटची हॅट्रिक पूर्ण केली जाईल का? विकेट हॅट्रिक साठी SK मेन्सवेअर्स यांच्याकडून टी शर्ट असेल. सर्वेसर्वा शुभम कुंभार यांच्याकडून हे पारितोषिक लावलं गेलंय. ऑन हॅट्रिक आपल्याला गोलंदाज अशोक पाहायला मिळतात. पहिली हॅट्रिक या स्पर्धेतील नोंदवतील का हे पाहावं गेला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. सागरचा खेळ इथून मात्र कसा असेल. संघ थोडासा अडचणीत सापडलाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 16. तदनंतर 4 धावा येताना पाहायला मिळाल्या. तदनंतर 2 विकेट वारंवार पडताना पाहायला मिळाल्या. अजय सुयेकरनं नाखुश केलंय या स्पर्धेमध्ये. मागच्या सामन्यामध्ये 0, तदनंतर आत्ताच्या सामन्यामध्ये 0. ऑन हॅट्रिक अशोक आपल्याला पाहायला मिळत आहेत. SK मेन्सवेअर्स यांच्याकडून टी शर्ट असेल. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव इथे पूर्ण केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्येत भर पडत असताना आपण पाहतोय. दर्जेदार खेळ इथे मात्र प्रत्येक संघाला करायचा आहे. क्वालिफाय व्हायचं आहे. टॉप 8 साठी कोणते 2 संघ आज नशीब आजमावणार हे पाहावं लागेल. कोणाचं नशीब खुलेल टॉप 8 साठी आणि उद्याच्या महत्वाच्या म्हणजेच अंतिम दिवसामध्ये खेळण्यासाठी हे पाहावं लागेल. 6 संघ कालच्या दिवसापर्यंत आपण पाहिले आहेत. चांगला जे खेळ ज्यांनी केला आणि ते संघ आपण 6 पाहिले. 21 धावा 2 विकेट आतापर्यंत आपण पाहतोय. 6 चेंडूंमध्ये 16 धावा महेशच्या बॅटमधून आल्या. ते ऑन स्ट्राईक आहेत. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका इथे सजत नाहीये. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. हा चेंडू इथे मात्र निर्धाव जाईल. धावसंख्या 21 वर आता मात्र स्थिरावताना पाहायला मिळतीये. चांगलं कमबॅक अशोक यांचा आपल्याला पाहायला मिळेल. 5 धावा खर्च करत असताना केवळ 2 विकेट आतापर्यंत इथे खर्च केले आहेत. चांगली गोलंदाजी अशोक यांची म्हणावी लागेल. पॉवर प्लेच्या अनिवार्य षटकांमध्ये जबाबदारी ओळखली, कारण जलसिंग पाटील मैदानाच्या बाहेर आहे. हा चेंडू कोलवा टप्प्याचा आपल्याला पाहायला मिळते. दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल अशोक यांची. जलसिंग पाटीलची उणीव इथे मात्र भासू दिली नाहीये. अशोक यांनी पाहिले गेलं तर 21 धावा 2 विकेट 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पॉवर प्लेच्या अनिवार्य षटकांमध्ये केवळ 21 धावा इथं आपल्याला पाहायला मिळाल्या.
हॅलो. गोलंदाजी ट्रॅकवर नितीन साखळकर विकी चषकाचे ऑर्गनायझर आणि कोल्हापूर डिस्ट्रिक्ट मधील एक चर्चित नाव आपल्याला पाहायला मिळते. चांगली कामगिरी नितीन साखळकर यांच्याकडून जरूर अपेक्षित असेल. विकी चषकचे स्वतः ऑर्गनायझर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि कोल्हापूर जिल्ह्यातील एक चर्चित नाव क्रिकेट नाव म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. परंतु या मैदानावर चर्चा करण्यास भाग पाडलं जाईल का हे पाहावं लागेल. नितीन साखळकर यांच्यावर जबाबदारी दिली गेली आहे. मोठमोठे पटके खेळण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय. क्षेत्ररक्षण तसं तगडं सजवलं गेलंय. बाउंड्री लाईन पाहिलं गेलं तर चारही बाजूने अडवून धरली आहे. अलॉंग द कार्पेटचे पटके सहजासहजी सीमारेषेबाहेर जाणार नाही आहेत. त्यामुळे इथे धावा कमी येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर पाहिली गेली तर 23 आत्ता पाहायला मिळते आहे. मोठा फटका इथे मात्र जरूर केला गेलाय. स्लिपला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव तिथे पूर्ण केली जाते. मागील 3 चेंडूंवर 3 धावा एकेरी स्वरूपात येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी नितीन साखळकर यांची आपल्याला पाहायला मिळते आहे. प्रोजेक्टेड स्कोर 58. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये चेंडू राहिलाय. क्षेत्ररक्षक दूर असतील. धावसंख्येत भर पडतीये. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24 वर. 25 वर जाऊन पोहोचली आहे. 25 धावा 2 विकेट आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. मोठा फटका इथे मात्र जरूर खेळला गेलाय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली जाताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत. झेल होत नाहीये. धावसंख्येत 1-1 ने भर पडतीये. धावसंख्या 26 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न वारंवार होत असताना आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण यष्टांच्या मागे स्लिपचा क्षेत्ररक्षक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. धावसंख्या जर पाहिली गेली तर 3 ओव्हरच्या खेळानंतर धावसंख्या 27 आपल्याला पाहायला मिळते. 27 धावा 2 विकेट 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. जलसिंग पाटीलला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चांगली कामगिरी जलसिंग पाटीलनं करून दाखवली आहे आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यामध्ये. राकेशजी राजपूत यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. जलसिंग पाटीलला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. दूरवरचा पटका इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पटका चाललाय सरळ 4 धाबांसाठी. या 4 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्येत भर पडेल. जलसिंगच्या पहिल्या चेंडूवर इथे मात्र चौकार येताना पाहायला मिळालाय. महेश एका बाजूने खिंड लढवत आहेत परंतु मैदानाच्या आतमध्ये येणार प्रत्येक फलंदाज साथ देत नाहीये. 23 धाबा त्यांच्या बॅटमधून कुठल्या आहेत. 12 चेंडूंमध्ये 23 धाबा. हा चेंडू जरूर चांगला राहताना आपल्याला पाहायला मिळाला. थोडासा खाली राहिला जरूर. यष्टिरक्षक बीट होताना पाहायला मिळत आहेत परंतु नुकसान नसेल. कोणती धाव नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिरावती आहे 31 वर. ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी ढकलून दिला गेलाय. दिशा दाखवली आहे. डीपचा क्षेत्ररक्षक. 1 धाव इथे पूर्ण केली जाईल. एका धावेनिशी संघाच्या खात्यात भर. धावसंख्या 32 आपल्याला पाहायला मिळाली आहे. ओव्हर क्रमांक 4. मोठे फटके वारंवार खेळण्याचा प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय.
दुसऱ्या डावेचा प्रयत्न जरूर होताना पाहायला मिळालाय. यष्टिरक्षकाकडे फेकी करत असताना चूक होती आहे. 2 धावा जरूर पूर्ण केले गेले. आता 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचेल. 34 धावा. आतापर्यंत आपण पाहतोय 4 ओव्हरचा खेळ मार्गस्थ असताना जलसिंग पाटीलला आपण पाहतोय KKPR प्रीमियर लीग एंड कडून मोठा फटका इथे मात्र जरूर खेळला गेलाय. झेल होईल का हे पाहायचंय. क्षेत्ररक्षक एपट लाजवाब आहेत. एपट साठी या जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. अतोनात प्रयत्न शेवटपर्यंत करताना पाहायला मिळालेत. दर्जेदार एपट आपल्याला पाहायला मिळाला. आपल्या संघासाठी अगदी झोकून दिलं होतं हवेमध्ये. थोडीशी सुरुवात उशिरा जरूर केली परंतु शेवटचा प्रयत्न अतोनात होता. झेल जरूर निसटला परंतु 2 धावा रोखू शकले नाही आहेत. अखेरचा क्षणामध्ये ही उडी घेतली. आपलं पूर्ण शरीर झोकून दिलंय. मोठा फटका पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षकाकडे. आता मात्र चूक नाही करत आहे. आता मात्र माघारी परतावा लागतंय. बॅक टू द पॅव्हिलियन. सागर असेल. सागरला माघारी परतावा लागतंय. धावसंख्या पाहिली गेली तर 36 वर ही विकेट आपल्याला पाहायला मिळाली. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 36 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. नितीन साखळकर गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक कूटातील दुसरं सांघिक 5वं षटक हाताळण्याची जबाबदारी इथे दिली जाते. कपिलला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. दुसरी धाव इथे मात्र जरूर पूर्ण केली जाते. 2 धावेशी संघाच्या खात्यात भर पडेल. थोडंसं लिझी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय परंतु 2 धावा रोखू शकत नाही आहेत. 2 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचेल. 38. लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गडी बाद 28 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठा फटका प्रहार केला गेला. हा प्रहार कितपत असेल हे पाहायचंय. इथे एकच धाव मिळेल. फटकेबाजी जरूर मोठी होताना पाहायला मिळते. डॉक्टर नितीन पाटील कावणे, आपण क्रीडा रसिकांमध्ये आहात अशी आम्हाला माहिती येते. आपल्याला विनंती असेल की आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा आणि आपलं सहर्ष स्वागत KKPR प्रीमियर लीग 2026 मध्ये आपलं मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभताना पाहायला मिळते. विनंती असेल डॉक्टर नितीन पाटील कावणे, आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. तदनंतर संभाजी नाळे सर यांचं इथे आगमन होतंय. करवीरा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सदस्य. आपल्याला विनंती करतोय की आपणही आमच्या मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे. मोठी फटकेबाजी झेल इथे मात्र जरूर निसटतोय. प्रयत्न लाजवाब आहेत. इथे मात्र 2 धावा पूर्ण केले गेले आहेत. या 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्येत भर पडत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 43 वर जाऊन पोहोचतीये. 43 धावा आतापर्यंत पाहायला मिळाल्या आहेत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पुन्हा एकदा मोठा फटका इथे मात्र जरूर खेचला जातोय. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतील. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत असताना नॉन स्ट्रायकिंग एंड कडून आपल्याला पाहायला मिळतोय. 44 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. 3 गडी बाद 44 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत.
आईपटका दर्जेदार आपल्याला पाहायला मिळालाय. रंगांचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल. एक धाव, एका धावेवरती मात्र समाधान. आता मानत असताना आपल्याला पाहायला भेटेल. फेकी थोडीशी चुकीची आहे, परंतु नुकसान होणार नाही आहे. धावसंख्या पाहिली गेली तर 45. 5 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला आहे. 45 धावात 3 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजवीर पडियारला आमंत्रित केले गेले. अंतिम षटकाची जबाबदारी इथे दिली गेली आहे. धावसंख्या 49 आपल्याला पाहायला मिळते. चांगली कामगिरी इथे मात्र होणं गरजेचं असेल. फलंदाजांकडून धावसंख्या 49, येणारे 5 चेंडू अजून 10 ते 12 धावा जोडण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर करावा लागेल. महेश यांचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. एक धाव इथे पूर्ण केली जाईल. एका धावेच्या मध्ये धावसंख्येत भर पडत असताना आपल्याला पाहायला मिळते. 50 धावा, 3 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्यात. लखन बाबर स्पोर्ट्स इस्पुर्ली ऑगस्ट 11. धावबादची संधी, धावबाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. महेश बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. महेशचा खेळ इथे मात्र संपला. 19 चेंडूंमध्ये 33 धावा त्यांनी कुठल्या होत्या. कपिला थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळाला. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न इथे मात्र फसला आणि इथे बाद झालेत. महेश 33 धावांची वैयक्तिक खेळी आपल्याला पाहायला मिळाली आहे. लखन नवीन फलंदाज स्वतः संघ मालक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 3 चेंडू या इनिंगचे. या 3 चेंडूंवर मोठी फटकेबाजी अपेक्षित असेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. 2 धावांच्या मध्ये धावसंख्येत भर पडत असताना आपण पाहतोय. 52 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात. चार विकेट, 52 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. दोन चेंडू इथून मात्र शिल्लक आहेत. या 2 चेंडूंवर दर्जेदार कामगिरी. इथून मात्र 2 मोठे फटके जर खेचले गेले तर 60+ जाऊ शकतात. मोठा फटका वारंवार खेचण्याचा प्रयत्न. अवघ यात्रेसाठी काही चेंडू जात नाही आहेत, सीमारेषा पार करू शकत नाही आहेत. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेच्या मध्ये ते धावसंख्या 54. अखेरचा चेंडू. या अखेरच्या चेंडूवर किती धावा जोडल्या जातील हे पाहावं लागेल. लखन स्पोर्ट्स इस्पुर्ली ऑगस्ट 11 विरोधात दख्खन पन्हाळा. हा आपण पाहतोय लखन बाबर आणि जीवन शिंदे सर यांचे संघ. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न पडेल ते दाखवले जरूर. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. या 2 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल 56 धावा. 4 गडी बाद. 6 ओव्हरच्या खेळानंतर आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या इनिंगची सांगता होती 57 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. हे टार्गेट चेस करण्यासाठी कोणती जोडी मैदानाच्या आतमध्ये येईल हे पाहावं लागेल. 36 चेंडू 57 धावा विजयासाठी अपेक्षित असतील.
शुभम कुंभार एस के मेन्सवेअर्स यांचं इथे आगमन होतं. सरचे स्वागत. हॅट्रिकसाठी विकेट हॅट्रिकसाठी त्यांच्याकडून टी शर्ट या स्पर्धेमध्ये लागू केले. चेंडू अजयचा आपल्याला निर्धाव पाहायला मिळालाय. जलसिंग पाटील आपण पाहतोय मागच्या सामन्यामध्ये 60 धाबा कुठल्यात 60 चेंडूंमध्ये 27 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या जरूर करून दाखवलाय. मोठा फटका प्रहार केला गेलाय. चेंडू फरार होतोय का पाहायचंय, परंतु सीमारेषेच्या आतमध्ये हा झेल होताना आपल्याला पाहायला मिळालाय. विकेट मिळते. जलसिंग पाटीलचा इथे मात्र खेळ खल्लास झालाय. 0 या अंकावर आता माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजय चुलेने इथे मात्र चुयेकरने इथे मात्र जरूर चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाला. अजय चुयेकरनं फलंदाजीमध्ये मागील 2 सामन्यांमध्ये नाखुश केलंय, परंतु आता गोलंदाजीमध्ये खुश करताना आपल्याला पाहायला मिळतोय. कर्णधाराला इथे मात्र माघारी परतवत असताना या सामन्यामध्ये कमबॅक केलाय की काय, हा सामना आपल्या खिशामध्ये घातलाय की काय हा प्रश्न असेल. पाहिलं गेलं तर विजयासाठी धावांचा पाठलाग करायचा 57. या 57 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या करू दिला जाईल का हे पाहावं लागेल. जलसिंग पाटीलला इथे मात्र माघारी परतावलंय. 0 या अंकावर पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळाली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साहिल दाखल होताना पाहायला मिळेला. जलसिंगची जागा येण्यासाठी साहिल दाखल होताना पाहायला मिळतोय, परंतु एका बाजूला अक्षय रेडेकर निवांत असेल. अक्षयला माहिती आहे या मैदानावर या 57 धाबा खूप मोठ्या नाही आहेत. वेळेची संधीची इथे वाट पाहावी लागेल. त्या संधीची वाट पाहिली जाईल की आक्रमक होऊन पहिल्या 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धाबा जमवण्याचा पराक्रम हे दोन्ही फलंदाज करतील का हे पाहावं लागेल. साहिलला आपण पाहतोय दक्कन पन्हाळा संघाकडून वनडाऊनच्या स्वरूपात दाखल झालेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. उजव्या त्याचा आक्रमक फलंदाज वनडाऊनच्या स्वरूपात दाखल होताना पाहायला मिळतो अजय चुयेकर. मोठा फटका इथे मात्र जरूर केसला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये हा झेल पडताना पाहायला मिळतोय. जमिनीला दान केला. या 2 धाबीनिशी संघाचं खातं खोललं जात आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर 2 धावा 1 गडी बाद आपल्याला पाहायला मिळतील. मोठी विकेट, मोठा गडी म्हणजेच मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर जलसिंग पाटीलला इथे माघारी परतावलं गेलंय. दोन्ही धावसंख्या 1 विकेट आपण पाहिली आहे. टार्गेट 57 धावांचा. 36 चेंडू आणि 57 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. साहिल ऑन स्ट्राईक. मोठा फटका पुन्हा एकदा खेळला गेला. हवेमध्ये खूप कार राहतोय. क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीये. दुसरी संधी होती. या 2 संधी सोडल्या आहेत. तिसऱ्या संधीवर काय होणार, तिसऱ्या चेंडूवर काय होणार हे पाहावं लागेल. वारंवार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न साहिल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. दक्कन पन्हाळा संघाकडून आपल्याला साहिल पाहायला मिळाला वनडाऊनच्या स्वरूपात. साहिलचा खेळ
जरूर दर्जेदार असणं अपेक्षित असेल किंवा एक मास्टर माइंड खेळला असेल. साईला वनडाऊनच्या स्वरूपात दाखल करायचं आणि मोठा फटका इथे खेळण्यास सांगायचं हेच पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यष्टा उद्ध्वस्त होतील. माघारी परतावं लागेल. साईल बॅक टू द पॅव्हेलियन आपल्याला पाहायला मिळतोय. साईलचा खेळ इथे मात्र थांबलाय. पहिल्या 2 चेंडूंवर झेल सोडले परंतु तिसऱ्या चेंडूवर खतरा होता जरूर आणि तो खतरा ठरला. यष्टा उद्ध्वस्त झाल्यात. माघारी परतावं लागतंय. 4 धावसंख्येवर इथे मात्र 2 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय रेडेकर एका बाजूला उभा आहे परंतु त्याच्या जोडीला येणारा फलंदाज मैदानामध्ये त्याची साथ देईल का हे पाहावं लागेल. मदन कांबळेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आता संघ अडचणीत आहे. थोडंसं अडचणीमध्ये सापडलाय. 5 चेंडूंमध्ये 2 विकेट गमावल्यात. 4 धावा खर्च केल्यात. गोलंदाज अजय चोयेकरनं संघाचा कर्णधार म्हणून स्वतः जबाबदारी पहिल्या षटकाची जरूर घेतली आहे. पॉवर प्लेच्या अनिवार्य षटकांमध्ये अगदी कमी धावा खर्च करताना पाहायला मिळतोय. परंतु मैदानाच्या आतमध्ये मदन कांबळेला आपण पाहतोय. मदन कांबळे हा चेंडू कशा प्रकारे खेळेल. सावध पवित्रा घेईल का. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न अपील केली गेली आहे. बॅट बॉलचा संपर्क होत नाही आहे. हा चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिरावती आहे 4 या अंकावर. 2 गडी बाद 2 विकेट गमावत असताना इथे 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. रिक्वायर रन रेट जर पाहिला 10.60 आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय आणि मदनची जोडी मैदानाच्या आतमध्ये कितपत योगदान देईल याकडे लक्ष असेल. गोलंदाजी मार्कवर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील महेश. चांगली कामगिरी महेश आणि फलंदाजी च्या माध्यमातून केल्या. जरूर मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न जरूर झाला. जेलचा प्रयत्न होतोय. हे पट दाखवल्या जरूर. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर पडताना आपल्याला पाहायला मिळते आहे. चांगली खेळी इथे मात्र जरूर अक्षय रेडेकरला दाखवावी लागेल. मदन कांबळे त्याच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळतोय. बंधनचा खेळ इथून मात्र भरेल का. मोठा फटका स्लॉट मध्ये आलेला चेंडू भिरकावून दिला गेलाय. सर 4 धावसंख्येसाठी या 4 धाबीच्या मदतीने धावसंख्येत भर पडत असताना आपण पाहतोय. चांगला खेळ वारंवार इथे मात्र करत असताना आपण गोलंदाजांना पाहिलंय. आणि आता मात्र अक्षय रेडेकर सांगतोय मी शांत बसणार नाहीये. मी माझे प्रयत्न इथे देणार आहे. मी थोडंसं संघर्ष करीन. संघाचे 2 खेळाडू माघारी स्वस्तात परतलेत परंतु त्यांची उणीव इथे भासू द्यायची नाहीये. हेच त्याच्या मनामध्ये असेल. हेच माइंडमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. महेश मोठा फटका पुन्हा एकदा खेचण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतो जरूर.
2 धावा इथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्येत भर, धावसंख्या पुढे सरसावती आहे. धावसंख्या जाऊन पोहोचेल 12 वर. 27 चेंडूंमध्ये 45 धावांची गरज. 27 चेंडू आणि 45 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 12 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात 2 विकेट जात असताना. आई मोठा फटका इथे मात्र जरूर केसला गेलाय. क्षेत्ररक्षक इथे मात्र जरूर पोचताना पाहायला मिळाले. प्रयत्न जरूर चांगले होते, परंतु इथे मात्र 2-2 धावा आपल्या संघासाठी जमवत असताना आपण महेश अक्षय यांना पाहतोय. महेश गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. अक्षय प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क पाहिजे तसा होत नाहीये अक्षयच्या बॅटमधून. अपेक्षा असेल एका मोठ्या फटक्याची. एक धाव इथे पूर्ण केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचली 15 वर. 15 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. दर्जेदार खेळ इथे मात्र इस्पुर्ली संघ घरच्या मैदानावर दाखवत असताना आपण पाहिलंय. लखन बाबर स्पोर्ट्स इस्पुर्ली चांगली कामगिरी करत असताना आपण पाहतोय. रिव्हर्सचा फटका मदन कांबळेच्या बॅट मधून येत असताना हा जाईल सीमारेषेच्या बाहेर. सरळ 4 धावांसाठी KKPR चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्सचा फटका आपण पाहिलाय. स्विच हिट इथे मात्र जरूर पाहायला मिळालाय. विनंती असेल सूर्य स्पोर्ट्स परिते आणि रुद्र स्पोर्ट्स तारे दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आणि डॉक्टर नितीन पाटील सर आपल्याला विनंती असेल आपणही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नाणेफेक करण्यासाठी यायचे. सूर्य स्पोर्ट्स परिते विरुद्ध रुद्र स्पोर्ट्स तारे दोन्ही संघाचे कर्णधार आपल्याला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचे. सागर महाडिक आणि सुनील शेलार आणि त्याचबरोबर डॉक्टर नितीन पाटील कावणे आपणाला विनंती असेल आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केलं जाईल. धावसंख्या आपण पाहिली आहे 19 धावा 2 ओव्हरच्या खेळानंतर. गोलंदाजी मार्कवर अजय चुईकरला आपण पाहतोय. पहिलं षटक अगदी लाजवाब हाताळलं होतं, परंतु आता अक्षय रेडेकर आणि मदनची जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते आहे. धावांची गरज असेल इथून मात्र पाहिलं गेलं तर 24 चेंडू आणि 38 धावांची गरज विजयासाठी आवश्यक असेल. उलटॉस आहे. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न जरूर झाला. डीपला क्षेत्ररक्षक पोहोचेल जरूर. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा इथे मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतील. धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचते. अक्षय सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. एकेरी दुहेरी धावांना तेवढंच महत्त्व देताना पाहायला मिळालंय. जेवढं षटकाराने चौकाराला महत्त्व दिलंय तेवढंच एकेरी दुहेरी धावांना महत्त्व देत असताना ही मोठ्या खेळाडूची मोठी ओळख आहे. मोठा खेळाडू अशाच प्रकारे फटकेबाजी करतात. संघ अडचणीत सापडला हे त्याला माहिती होतं. संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये आणून देण्याचं काम अक्षय आणि मदनने केलंय. 1 धाव पूर्ण केली जाते. विनंती असेल सागर महाडिक आणि त्याचबरोबर सुनील शेलार लगेचच आपण नाणेफेकीसाठी या. सागर महाडिक आणि सुनील शेलार आपल्याला विनंती असेल लगेचच आपण नाणेफेकीसाठी यायचंय. 22 धावा 2 विकेट आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 3 मदन कांबळे ऑन स्ट्राईक आहे. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न इथे जरूर संपर्क होत नाहीये. यष्टरक्षक बीट झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22 वर. 22 धावा 2 विकेट. निर्धाव चेंडू जात असणार. 21 चेंडूंमध्ये 35 धावांची गरज आवश्यक असेल. जलसिंग पाटील जसा बाद झाला
तसं मात्र आज शांतता पाहायला मिळते या सामन्यामध्ये. चौकार षटकारांची बोलीभाषा होत नाहीये. खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक डीप मध्ये अगदी सीमारेषेजवळ असेल. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न झाला. दुसरी धाव इथे मात्र पूर्ण होती. या दोन धाब्यांच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या 24 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. 24 धाबा पाहायला मिळत आहेत. 33 धाबांची गरज 20 चेंडूंमध्ये असेल. मोठा फटका पुन्हा एकदा जरूर खेचला जातोय. चेस केलं जाईल का? चेंडू सीमारेषेच्या दिशेनं जाताना पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. इथे मात्र जरूर चांगलं रनिंग पाहायला मिळालंय. 3 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहिलं. क्षेत्ररक्षक दूरवरून प्रवास करेल तोपर्यंत आपण 3 धावा इथे पळू शकतोय आणि त्या पळाल्या आहेत. आणि धावसंख्या पाहिलं गेलं तर 27 वर जाऊन पोहोचले. 19 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज विजयासाठी असेल. अजय चोएकर कशा प्रकारे कामगिरी करेल अखेरच्या चेंडूवर हे पाहावं लागेल. सागर महाडिक आणि सुनील शेलार विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी या. ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळला गेला. एक धाव इथे मिळेल. एका धावीवर इथे मात्र आता समाधान मानलं जाते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 28 वर. 28 धावा 2 गडी बाद आपल्याला पाहायला मिळतात. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. विजयासाठी 18 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. 18 चेंडू 29 धावा. धावसंख्या स्कोर कार्डवर 28. 2 गडी बाद 3 ओव्हरच्या खेळानंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. या पुढील सामन्याचं नाणेफेक पार पडते. एका बाजूला रुद्र स्पोर्ट्स तारे आणि एका बाजूला सूर्य स्पोर्ट्स परिते सुनील शेलार आणि सागर महाडिक प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडले जात आहेत. पुढील सामन्याचं नाणेफेक पार पडतं. आपल्याबरोबर डॉक्टर नितीन पाटील कावणेचे इथे उपस्थित आहेत. यांच्या शुभ हस्ते या सामन्याचं नाणेफेक पार पडेल. एका बाजूला पाहिलं गेलं तारेचा संघ आणि एका बाजूला परितेचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ पाहिलं गेलं तर आजच्या दिवसातील दुसरा वैयक्तिकरित्या सामना खेळताना पाहायला मिळतील. टॉसचा बॉस कोणता संघ ठरणार हे पाहावं लागेल. डॉक्टर नितीन पाटील यांच्या शुभ हस्ते डॉक्टर नितीन पाटील सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथम निर्णय काय असेल? प्रथम फिल्डिंग घेऊन खेळू आम्ही. प्रथम क्षेत्ररक्षण पाहिलं गेलं तर समोरचा संघ सुनील शेलार एक मजबूत खेळाडू आपल्याला पाहिले जात आहेत. त्यांच्या विरुद्ध रणनीती काय असेल? त्यांचे प्लेयर चांगलेच आहेत. आमच्यातही बॉलर खूप चांगले आहेत. आम्ही कमीत कमी धावा रोखण्याचा त्यांना प्रयत्न करू. खूप खूप शुभेच्छा असतील तुम्हाला या सामन्यासाठी. सुनील शेलार, मागच्या सामन्यामध्ये मोठी धावसंख्या तुमच्या माध्यमातून वैयक्तिकरित्या केली गेली परंतु पराभव पत्करावा लागला. या सामन्यामध्ये वेगळी रणनीती असेल का? 100% यावेळी रणनीती वेगळी असणार आहेत. मागल्या वेळी आमचा पराजय झाला हा अंपायरांचं दुर्लक्ष झाल्यामुळे झाला. काही चुका होत असतात मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या बाहेर, परंतु नशिबाच्या गोष्टी थोड्याशा असतात. परंतु आता जरूर या सामन्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. नितीन पाटील सर आपल्या बरोबर आहेत. आपण या स्पर्धेसाठी शुभेच्छा द्या. दोन्ही टीमना शुभेच्छा आणि दोन्ही टीमनं स्पोर्टिव्हली खेळून अंपायरचा निर्णय मान्य करावे हीच विनंती. धन्यवाद पाटील सर.
धावसंख्या आपण पाहतोय 29 धावा 3 विकेट. अक्षय रेडेकरही बाद होताना आपल्याला पाहायला मिळालाय. चांगली कामगिरी इथे मात्र आता इस्पुर्ली संघ करतोय. 17 चेंडूमध्ये 28 धाब्यांची गरज. नितीन साखळकर मैदानाच्या आतमध्ये इथं आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवरही चांगली कामगिरी इथं होताना आपल्याला पाहायला मिळतीये. मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, स्वतःला थोडस मागे केलंय. ऑफसाईडच्या दिशेला चेंडू खेळून काढला जातोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 30 आपल्याला पाहायला मिळेल. एक एक करत धावसंख्या पुढे जाते. मोठे फटके आता मात्र येणं गरजेचं आहे. 16 चेंडू 27 धावा. समीकरण वाढत चाललंय. रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक धोकाही पत्कारला जातोय रिवर्सच्या फटक्यांमध्ये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत होत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. गोलंदाजी मार्कवर अभिषेकला आपण पाहतोय. अभिषेक पहिला चेंडू वाईड फेकला, त्यानंतर विकेट पाहायला मिळाली. दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर एक धावा इथं आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा इथे होत असताना एक एक धाव आपल्या संघासाठी येते. धावसंख्येत भर पुन्हा एकदा पडताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. धावसंख्या 32. 14 चेंडू 25 धावांची गरज आहे. इथे मात्र हा सामनाही रंगतदार स्थितीमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. दर्जेदार खेळ इथे मात्र आता फलंदाजांना करावी लागेल. गोलंदाज आपलं काम जरूर करतायत, तेवढीच शेवटच्या ओव्हरपर्यंत अपेक्षा असेल संघ चांगलं करावा. बॅटनं खेळला गेला. एक धाव इथे जरूर पूर्ण केली जाईल. एका धावेवर इथे मात्र समाधान मानलं जाते. धावसंख्या 33 आपल्याला पाहायला मिळते. 33 धावा 3 गडी बाद आपल्याला पाहायला मिळतील. 5 धावा खर्च केल्यात 5 चेंडूंमध्ये आणि 1 विकेट इथे मात्र अभिषेक मिळवताना पाहायला मिळालेत. रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र फसलाय. बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या पाहिलं गेलं तर 33 धावा 3 गडी बाद. 4 ओव्हरच्या खेळानंतर 12 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज रंगतदार सामना, रोमहर्षक, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना आता आपल्याला पाहायला मिळेल. दक्कन पन्हाळा संघ आता मात्र थोडासा गंभीर असेल, चर्चा करत असेल. आपल्याकडून ज्या चुका झाल्या आहेत त्या चुका आता सुधारायच्या कशा. आणि एका बाजूला लक्कन बाबर स्पोर्ट्स इस्पुर्ली अगस्त 11 विचार करत असेल इथून अजून चांगली कामगिरी कशी करता येईल याकडे लक्ष देईल. दक्कन पन्हाळा थोडासा अडचणीमध्ये सापडलाय जरूर, परंतु अडचणींवर मात कोण करणार आणि या अडचणींवर मात करत असताना यशाच्या दिशेने कोण घेऊन जाणार हे पाहावं लागेल. 57 धावांचा पाठलाग करत असताना थोडासा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागतोय दक्कन पन्हाळ्यासारख्या संघाला. कारण या अगोदरच्या आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 87 धावांचा पाठलाग 6 चेंडू शिल्लक ठेवून पूर्ण केला होता. परंतु या 57 धावांचा पाठलाग करताना आता मात्र 4 ओव्हरमध्ये 33 धावा पूर्ण केल्यात आणि 3 विकेटही गमावल्यात. त्यातील मोठी विकेट अक्षय रेडेकर आणि जलसिंग पाटीलची आपल्याला पाहायला मिळाली आहे. मदन पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये खूप काळ उभा आहे, परंतु आता आक्रमक हात कोलावे लागतील, मनगटातील ताकद दाखवावी लागेल. खोलवर टप्प्याचा चेंडू इथे मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव इथे पूर्ण केलेर. नॉन स्ट्रायकिंग एंडला कोणताही क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळणार नाहीये, त्यामुळे फेकी होत नाहीये. धावसंख्या 1 ने भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 34 वर. कपिलला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर दाखल केला गेला. 34 धावा 3 विकेट. विजयासाठी 11 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. या सामन्याचा हिरो कोण ठरणार आणि झिरो कोण होणार हे पाहावं लागेल. मोठा फटका खेळलाय जरूर, हवाई यात्रेसाठी पाठवलाय. चेंडू फरार होतोय सरळ आउट ऑफ द पार्क. षटकारासाठी 6 धावा इथे मात्र वसूल केल्या गेल्यात नितीन साखळकर यांच्या बॅटमधून. धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचेल. 40 धावा 3 विकेट. विजयासाठी आता मात्र इथून धावांची गरज असेल. 10 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज. 57 धावांचा पाठलाग करत असताना 17 धावा इथे कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील की अजून थोडासा संघर्ष करावा लागेल हे पाहायचंय. मदन एका बाजूला जरूर उभा आहे,
परंतु मैदानाच्या आतमध्ये जास्त काळ उभा राहिला असल्यामुळे अनुभव आणि या चेंडूवर नजर जरूर असेल. आक्रमक तो होईल का की एका बाजूने नितीन साखळकर हा सामना फिनिश करतील हे पाहायचं असेल. 40 धावसंख्या, तीन विकेट असताना आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर क्रमांक 5 कपिलच्या हाती सोपावले गेले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. ताप्यामधला चेंडू येथून मात्र निसटतोय आणि सरळ यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये जाऊन विसावेला. हा चेंडू निर्धाव आहे. निर्धाव चेंडू वारंवार आपल्याला इथे खेळता येणार नाही आहेत, कारण आता वेळ संपली आहे. वेळ तुमची वाट पाहणार नाही आहे. तुम्हाला यशाच्या दिशेने जायचं असेल तर कष्ट करावे लागतील. कष्टाशिवाय पर्याय नाही आहे. मोठा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये पोहोचेल का हे पाहायचंय. थोडीशी मिसफील्ड, 2 धाबा देऊन जाते. या 2 धाब्यांच्या मदतीनं इथे आता मात्र धावसंख्येत जरूर भर पडताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 42 वर. 42 धाबा, अजून 15 धाबांची गरज. या 15 धाबांची गरज असताना अजून एक मोठा फटका इथून मात्र अपेक्षित असेल. मोठा फटका इथे मात्र जरूर खेचला गेलाय. नितीन साखळकर यांच्या बॅट मधून हा कोल्हापुरी तडका आपल्याला पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या बाहेर जाणारा चेंडू 6 धावांसाठी मोजला जाईल. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. उजव्या यष्टीच्या खूप बाहेर टाकलेला चेंडू खेचून आणला आणि भिरकावून दिला गेलाय. काऊ कॉर्नरच्या दरम्यान सरळ 6 धावांसाठी कमबॅक आणि कमबॅक केलं गेलं या सामन्यामध्ये. नितीन साखळकर यांच्याकडून 7 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज. आता मात्र इथून सामन्यामध्ये कमबॅक इस्फुर्ली संघ कसा करेल याकडे लक्ष असेल. पुन्हा एकदा मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न जरूर झाला. हवेमध्ये चेंडू खूप काळ राहतोय. विकेट मिळेल. माघारी परतावं लागतं. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येताना पाहायला मिळालाय. झेल झालाय आणि नितीन साखळकर यांचा खेळ थांबलाय. विजय शेट्टे सर कानगाव यांचं इथे आगमन होते. सहर्ष स्वागत. आणि आपल्याला विनंती असेल की आपण मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हा. विजय शेट्टे सर कानगाव, आपण क्रीडा रसिकांमध्ये आहात असं आम्हाला कळतंय. आपल्याला विनंती असेल की आपण मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आणि या मॅचचा आनंद घ्यायचा. संख्या जर पाहिली गेली तर 48 धाबा. 6 चेंडूंमध्ये 9 धाबांची गरज आहे. 6 चेंडू 9 धाबा या कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील. 15 धाबा आल्यात. 12 चेंडूंमध्ये 24 धाबांची गरज होती. या ओव्हरला 15 धाबा आल्या. 6 चेंडूंमध्ये 9 धाबांची गरज आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्षवर्धन आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सागरला आपण पाहिलंय. सागरचा खेळ. 6 चेंडूंमध्ये 9 धाबा विजयासाठी आवश्यक असतील. या मैदानावर रोखल्या जातील का हे पाहायचंय. पाहिलं गेलं तर आता जबाबदारी सागरवर मोठी आहे. हे जबाबदारी कशी पूर्ण करेल हे पाहायला लागेल. सागर वाडकर सर दिंडेरनी यांचं इथे आगमन होते. सर स्वागत सर. धावसंख्या 48 आपण पाहतोय. 6 चेंडूंमध्ये 9 धाबांची गरज. थोडस स्पीडअप घ्या मित्रांनो, कारण यानंतरही आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. सहा चेंडूंमध्ये 9 धाबा विजयासाठी आवश्यक असताना सागर मोठा फटका घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. 1 धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या डावीचा प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळते. दुसरी धाव इथे मात्र जरूर पूर्ण होताना पाहायला मिळाली आहे. सुरक्षित राहत आहेत दोन्ही फलंदाज, परंतु आता 5 चेंडू आणि 7 धाबा हे विजयासाठी समीकरण असेल. सांघिक अर्धशतक फलकावर आहे.
हे सांघिक अर्धशतक फलकावर जरी असलं तरी मात्र 7 धावा अजून विजयासाठी अपेक्षित असतील. थोडंसं दोन्ही खेमे शांत आहेत, कारण माहिती आहे कधीही काही होऊ शकतंय. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, अनिश्चितता ठासून भरली आहे आणि ही अनिश्चितता इतकी आहे की जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये सेकंड इनिंगचा शेवटचा चेंडू खेळून काढला जात नाही तोपर्यंत त्या सामन्याचा निकाल देणं कठीण असतं. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक धाव जरूर मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्येत भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 51 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला खेळ इथे मात्र दाखवत असताना दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतील. चांगली कामगिरी, 4 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज असताना आपण पाहतोय. कोणत्या टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. धावबादची संधी इथे मात्र जरूर आहे, परंतु पैकी केली जात नाही आहे. धावसंख्या जर पाहिली गेली तर जाऊन पोहोचली आहे 52. 3 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज. आयुष्यात धुक्यानं एक गोष्ट चांगली शिकवली आहे, जीवनात रस्ता दिसत नसेल तरी दूरचं पाहण्यात काही अर्थ नसतो. एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत असतो. इथून मात्र 3 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज असताना इथून मोठा फटका कोण खेळणार, हा अडसर दूर कोण करणार हे पाहायचंय. एक धाव तर पूर्ण केली जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का हे पाहायचंय. दुसरी धाव इथे पूर्ण होताना पाहायला मिळते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. हे काय झालंय मैदानाच्या आतमध्ये, एका धावेचं रूपांतर तब्बल 3 धावांमध्ये होताना पाहायला मिळतंय. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली 55 वर. चुका, या चुकीला आता माफी नाही आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये जेवढ्या चुका कराल तेवढा मात्र तुम्ही विजयापासून दूर जाल. इस्पुर्ली संघ विजयाच्या दिशेने जात होता, मात्र एक चूक आता मात्र विजयापासून दूर घेऊन जाताना पाहायला मिळते आहे. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. इस्पुर्ली संघ स्वतःच्या घरच्या मैदानावर इथे मात्र समोरील संघाला या विजयापासून दूर ठेवताना पाहायला मिळतोय. थोडा संघर्ष करायला होतोय. अखेरच्या चेंडूपर्यंत हा सामना जरूर जाईल. 2 चेंडू 2 धावा. हलक्यातनं खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र शक्कल लढवली जाते. आता मात्र 1 चेंडू आणि 1 धावेची गरज असताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. मदन कांबळेनं इथे मात्र स्वतःला सॅक्रिफाईस केलंय. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज आपल्याला पाहायला मिळेल. हाय व्होल्टेज सामना 4 दिवसांमध्ये जसे सामने झाले आहेत तसे आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळत आहेत. आणि आयोजन कमिटीला एवढंच सांगेन, तुमची स्पर्धा यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. पहिल्या दिवसापासून अगदी हाय व्होल्टेज सामने आणि 4थ्या दिवसामध्ये हाय व्होल्टेज सामने पाहायला मिळतील. यापेक्षाही उद्या हाय व्होल्टेज सामने आपल्याला पाहायला मिळतील यात मात्र शंका नसेल. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाला. नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल. हर्षवर्धन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. जरूर 1 धावेची गरज असताना सागर आपल्या ताप्यातील कोणता चेंडू इथे हाताळेल याकडे लक्ष असेल. 1 चेंडू 1 धाव. सागर आपले उत्कृष्ट गोलंदाजी आतापर्यंत जरूर केली आहे, परंतु हा विजय किंवा हा सामना बरोबर सोडून देईल का आपल्या संघाला हे पाहावं लागेल. अगदी सगळे क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. हलक्यातनं खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र विजयी धाव घेत असताना दक्कन पन्हाळा संघ, परंतु तेवढंच कौतुक करेन लखन बाबर स्पोर्ट्स इस्पुर्ली अगस्त 11 संघाचं. विनंती असेल अशोक चौगुले, आपण मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरताय. डॉक्टर नितीन पाटील सर आणि या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचे पुरस्कर्ते आनंद म्हैसाळकर सर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल.
अशोक चौगुले 1 ओव्हर 5 धावा 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाले. आता मॅन ऑफ द मॅचचे मानकरी आपण ठरताय. आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या.